श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, लाडकी बहीण तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात. सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी. राज्यातून सर्व महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी. जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अधिक माहितीसाठी गुगलवर nanafoundation.in, nanafoundation.in वेबसाईटला सर्च करा. पीडीएफ फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात संपूर्ण माहिती. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 जुलै पासून लाडकी बहीण योजना सुरू केली. या अंतर्गत राज्यातील जवळपास 2,60,00,000 महिलांनी फॉर्म भरले आहेत. यापैकी 1,52,00,000 महिलांच्या खात्यावर पैसे देखील वर्ग करण्यात आलेले आहेत. यातच आता काही महिलांना पहिले 2 हप्ते मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे तिसरा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता लागलेली आहे. लवकरच आनंदाची बातमी तुम्हाला मी सांगतोय. तर बघता बघता 1 सेकंड लागतो. लाईक करा. भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले, धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. सर्वांनी कमेंट नक्की करा. महाराष्ट्र देशाचे गृहमंत्री अमित शहा आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते आज मुंबई दौऱ्यावर होते. त्याचप्रमाणे त्यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बाप्पांचे दर्शन घेतले. त्यानंतर सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. त्यानंतर एक महत्वाची बैठक झाली आणि ही बैठक जी होती, या बैठकीत लाडक्या बहिणींच्या तिसऱ्या हप्ता आणि ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या बैठकीत राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या समेत राज्यातील सर्व सचिव उपस्थित होते. त्यात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत परंतु पैसे आले नाहीत, आता या सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्यामध्ये समावेशित एकत्रित रक्कम 4,500 रुपये मिळणार आहे. सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी. महाराष्ट्रात गणेशोत्सव चालू आहे, त्याच दरम्यान सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यात आता तिसरा लाडकी बहीण योजना हप्ता हा भेटणार आहे. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता मिळणार आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये तिसरा लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम हा सोलापूरमध्ये होणार आहे. तो 14 तारखेला होणार आहे. त्याची जयंत तयार देखील सुरू आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या खात्यावर 14 तारखेच्या आधीच पैसे म्हणजे उद्यापासूनच सुरुवात होणार आहे. काही महिलांच्या खात्यावर आज देखील पैसे आलेले आहेत. अशा प्रकारची प्राथमिक माहिती आपल्याला भेटत आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही उद्यापासून अकाउंट चेक करू शकता. तिसरा हप्ता आणि ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही त्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे. त्याचप्रमाणे आधार लिंक स्टेटस ओके आहे, त्यांचं बँक सीडिंग स्टेटस देखील ओके आहे, अशा महिलांना देखील उद्या पैसे मिळतील. अशा प्रकारची माहिती खुद्द महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेत पुन्हा एक मोठा बदल केलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर शिवसेनेची लाडकी भेट, कुटुंब भेट मोहीम राबवली जाणार आहे. शिवसैनिक आता प्रत्येक महाराष्ट्रातील घरात जाणार आहेत. त्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या मोहिमेअंतर्गत घराघरात जाऊन कुटुंबांना भेटी देणार आहेत आणि महिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना विविध योजनेचा लाभ मिळालाय का नाही याची ते माहिती घेणार आहेत. तर अशा प्रकारची अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता काही महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेला आहे. तुम्हाला हप्ता आलाय की नाही कमेंट करा आणि उद्यापासून हे पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. तर व्हिडिओच्या पुढे जाण्यासाठी बघता सेकंड लागतो. लाईक करेन. परत भेटूयात नवीन अपडेट्स होत. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.